गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण नवीन पाठाला सुरुवात करणार आहोत. प्रकाशाचे परावर्तन. तर तुम्ही 8वी मध्ये अभ्यासलंच असेल की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, त्याचे नेमके किती प्रकार पडतात. आणि या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत आरसा, आरशाचे प्रकार, तसेच गोलीय आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमा व त्याचे विशालन. तर पहिल्यांदा आपण बघूयात की प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय. तुम्ही आता 8वी मध्ये सुद्धा प्रकाशाचे परावर्तन हा पाठ अभ्यासला आहे. तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजेच काय, तर एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. समजा हा एक पृष्ठभाग आहे आणि जर प्रकाशाची किरणे या पृष्ठभागावर पडली तर त्यांची दिशा बदलते आणि ते परत फिरतात. तर यालाच आपण काय म्हणतो, प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतो. तर प्रकाशाच्या परावर्तनाचे एकूण 2 प्रकार पडतात. तर ते कोणकोणते आहेत, तर तेच अनियमित परावर्तन आणि नियमित परावर्तन. नियमित व अनियमित. आता जिथे जिथे प्रकाशाचा पृष्ठभाग हा एकसारखा असतो, सपाट असतो, तिथे नियमित परावर्तन होते. परंतु जो पृष्ठभाग हा खडबडीत असतो तिथे अनियमित परावर्तन आपल्याला पाहायला मिळतं. तर प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय, पुन्हा एकदा लक्षात घ्या. एखाद्या पृष्ठभागावर जर प्रकाश पडला तर तो प्रकाश आपली दिशा बदलतो व ते पुन्हा ती जी किरणे आहेत ती परत फिरली जातात. यालाच आपण प्रकाशाचे परावर्तन म्हणतो. प्रकाशाच्या परावर्तनाचे एकूण प्रमुख 2 प्रकार पडतात, नियमित परावर्तन आणि अनियमित परावर्तन. तर नियमित परावर्तनामध्ये काय होतं, तर ज्याचा पृष्ठभाग हा सपाट व गुळगुळीत असतो त्या ठिकाणी नियमित प्रकाशाचे परावर्तन होत असते, आणि ज्याचा पृष्ठभाग हा खडबडीत असतो तेथे प्रकाशाचे परावर्तन हे अनियमित स्वरूपात असते. या पाठात बघणार आहोत आपण आरसा व आरशाचे प्रकार. आता तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे की आरसा म्हणजे काय. प्रत्येकाला काही स्पेशली मुलींसाठी आरसा ही आवडीची गोष्ट असते. आपण सकाळी झोपेतून उठल्या सुद्धा आपल्याला आरशात बघायची सवय असते. म्हणजे दिवसातून कितीतरी वेळा आपण आरशासमोर उभे राहून स्वतःला आपण बघत असतो. मग ह्या आरशाचे किती प्रकार पडतात, तर ह्या आरशाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडले जातात. तर ते कोणकोणते आहेत, एक आहे तो सपाट आरसा आणि दुसरा आहे तो गोलीय आरसा. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सपाट आरसा व त्याच्यापासून ज्या तयार होणाऱ्या प्रतिमा आहेत यांचा अभ्यास करणार आहोत, आणि दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गोलीय आरसा व त्यापासून तयार होणाऱ्या त्याच्या प्रतिमा तसेच त्याचे होणारे विशालन याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण विविध प्रकारच्या आरशांचा वापर करत असतो, परंतु त्याचे प्रामुख्याने 2च प्रकार पडतात. एक तर सपाट आरसा आणि दुसरा असतो तो वक्र गोलाकार आरसा, किंवा त्याला आपण गोलीय आरसा असे सुद्धा म्हणू शकतो. आता सपाट आरसा कोणता, तर आपल्या घरामध्ये जे आरसे असतात ज्याच्यामध्ये आपण स्वतःला बघतो, रोज बघत असतो, त्या आरशांना आपण सपाट आरसे असे म्हणतो, कारण त्यांचा जो पृष्ठभाग असतो तो एकदम सपाट असतो. आणि जे गोलीय आरसे असतात त्यांचा पृष्ठभाग हा काहीसा वाकलेला किंवा वक्र असा असतो, गोलाकार असतो, त्यामुळे त्याला आपण गोलीय आरसे असे म्हणतो. तर बघा, दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी आपण सपाट आरशाचा वापर करतो. सपाट गुळगुळीत काचेच्या मागील पृष्ठभागावर पातळ असा ॲल्युमिनियमचा किंवा चांदीचा धातूचा परावर्तक लेप दिल्याने सपाट आरसा तयार होतो. तुम्ही बघू शकता, आपण जो घरात आरसा वापरतो त्या घरात आरशाच्या पाठीमागे चांदीचा किंवा ॲल्युमिनियमचा असा एक लेप दिलेला असतो, आणि त्या लेप दिल्यामुळेच आपल्याला आपली जी प्रतिमा आहे ती एकाच बाजूला व्यवस्थित दिसू शकते. परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी व पृष्ठभागास संरक्षण म्हणून धातूच्या परावर्तक लेपावर लेड ऑक्साईड सारख्या पदार्थाचा लेप दिलेला असतो. बघा, समजा जर आपण काचेमध्ये आपलं प्रतिबिंब बघितलं तर काचेमध्ये आपल्याला आपलं प्रतिबिंब हे पूर्ण दिसत नाही, स्पष्ट दिसत नाही,
परंतु जर आपण आरशामध्ये आपलं प्रतिबिंब बघितलं तर आपल्याला ते पूर्णपणे स्पष्ट दिसतं. कशामुळे? तर आपण आरशाच्या मागील बाजूस चांदी किंवा ॲल्युमिनियमचा थर दिलेला असतो, त्यामुळे आपली जी आरशामधील प्रतिमा आहे ती आपल्याला स्पष्ट स्वरूपात दिसू लागते. तसेच बघा, घरातील आरशासमोर आता बघूयात आपण. समजा जर हा आरसा आहे तर या आरशावर जे प्रकाश किरण पडले जाते किंवा जी किरणे पडली जातात ती पुन्हा आहे त्याच मार्गाने परावर्तित होतात. म्हणजेच त्यांचा मार्ग बदलत नाही, त्यांची दिशा बदलत नाही, ती ज्या मार्गाने गेलेली आहेत त्याच मार्गाने परत फिरली जातात. त्यामुळे काय होतं, जर आपण आरशासमोर उभे राहिलो तर आपल्याला आपली प्रतिमा आहे तशीच दिसू लागते. कशामुळे? तर हा जो सपाट आरसा आहे त्याच्यावर जे प्रकाशाचे परावर्तन होतं ते आहे त्याच दिशेने होते. प्रकाशाची जी किरणे आहेत ती पुन्हा उलटी आहे त्याच सरळ मार्गाने फिरली जातात. त्यामुळे आरशामध्ये आपल्याला जी आपली प्रतिमा आहे ती आहे तशीच स्पष्ट दिसू शकते. त्यानंतर बघा, परावर्तित किरण हे प्रत्यक्ष एकमेकांना छेदत नाहीत, म्हणून या प्रतिमेला आभासी प्रतिमा असे म्हणतात. प्रतिमेचे आरशापासूनचे लंबरूप हे विद्युत स्रोतांचे आरशापासूनच्या लंबरूपा एवढेच असते. म्हणजे बघा, या ज्या किरणे आहेत ज्याला आपण आपाती किरण असे म्हणतो, जी किरणे आरशाकडे जातात त्याला आपण आपाती किरण असे म्हणतो. बघा, लक्षात घ्या, जी किरणे आरशाकडे जातात त्याला आपण आपाती किरणे म्हणतो आणि जी किरणे आरशाकडून माघारी फिरतात त्याला आपण परावर्तित किरणे असे म्हणतो. परावर्तित किरणे. जी किरणे आरशाकडे जातात त्याला आपण आपाती किरणे म्हणतो आणि जी पुन्हा आरशाकडून आपल्याकडे माघारी फिरली जातात त्यालाच आपण परावर्तित किरणे असे म्हणतो. परावर्तनामुळे हे किरण आरशामागील ज्या बिंदूंपासून आल्यासारखे भासतात त्याच बिंदूवर बिंदू स्रोताची प्रतिमा तयार होते. म्हणजे बघा, आरशाच्या ज्या समोरच्या भागात, आरशा समोरील भागात जिथे आपण उपलब्ध आहे तेवढ्याच भागात आपली आरशामध्ये प्रतिमा तयार होते. इतरत्र कुठेही आपली प्रतिमा आरशामध्ये तयार होताना दिसत नाही. आपण जेवढे आरशापासून लांब अंतरावर उभे असू तेवढीच आपली आरशातील प्रतिमा ही अधिक क्लिअर किंवा ठळकपणे स्पष्ट दिसू शकते. आणि याच प्रतिमेला म्हणजे आरशामध्ये जी आपली प्रतिमा तयार होते त्याच प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा म्हणतो. कारण आपल्याला आरशामध्ये बघितल्यावर समोर आपणच उभे असलेल्याचा भास होतो आणि या भासामुळेच आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. तसेच सपाट आरशातील प्रतिमा ही आकाराने स्रोता एवढीच असते. म्हणजे आपली जेवढी उंची आहे, आपली जेवढी बॉडी लँग्वेज आहे तसंच सेम टू सेम आपण आरशामध्ये स्वतःला बघू शकतो. त्यामध्ये 1 इंचाचा सुद्धा फरक होत नाही. जर व्यक्ती सपाट आरशासमोर उभी राहिली तर त्या व्यक्तीची प्रतिमा ही कशी तयार होते? तर आहे अशीच. म्हणजे समजा मी किंवा तुम्ही आरशासमोर उभे राहिलात तर आपली जेवढी उंची आहे, जेवढे आपलं बॉडी लँग्वेज आहे, आपला जेवढा आकार आहे तेवढाच आकार आपल्याला आरशासमोर आहे असा स्पष्ट दिसतो. आणि आरशामध्ये जी प्रतिमा तयार होते त्याच प्रतिमेला आपण आभासी प्रतिमा असे म्हणतो. आता बघूयात आपण सपाट आरसा व व्यक्तीची पूर्ण प्रतिमा. म्हणजे समजा जर आपण आरशासमोर उभे राहिलो तर एक कशा प्रकारची प्रतिमा तयार होईल हे आपण आकृतीच्या स्वरूपात समजून घेऊयात. समजा हा आरसा आहे, त्याला आपण नाव देऊयात MN. तर बघा, आरशासमोर जर आपण उभे राहिलो तर काही अशा प्रकारची किरणे परावर्तित होतात. त्याला आपण नाव देऊयात FS. ही आकृती तुम्ही वहीमध्ये काढून घेतली तरी चालेल, परीक्षेमध्ये विचारली जाते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, समजा आपण इथे उभे आहोत तर आपल्या परावर्तित किरणे ही जी आरशावर पडली जातात किंवा प्रकाशाचं जे परावर्तन होतं पुन्हा त्याच बिंदूंपासून इथे बघा
समोर आहे अशी आपली आभासी प्रतिमा आपल्याला तयार होताना दिसते. अशा प्रकारे सेम टू सेम आहे त्याच बिंदूंमध्ये पुन्हा प्रकाशाचे परावर्तन होते आणि आपल्याला आपली जी प्रतिमा आहे ती आहे तशीच आरशासमोर सेम टू सेम आपल्याला दिसून येते. तसेच आरशाला आपण काटकोनात उभे केलेले आरसे ही असे असतात. आपण बघतो अनेक ठिकाणी जत्रेमध्ये आरशांना असे वेगवेगळ्या आकारामध्ये उभे केले जातं आणि जेव्हा आपण तिथे आतमध्ये जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या आरशांमध्ये आपली वेगवेगळी प्रतिमा दिसून येते. ते कशामुळे होते तर आरसे वेगवेगळ्या काटकोनामध्ये वेगवेगळ्या अंशामध्ये उभे केलेले जातात आणि त्यामुळे प्रत्येक अंशामध्ये आपली जी प्रतिमा असते ती आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येते किंवा दिसून येते. ह्या ज्या सगळ्या आकृत्या आहेत त्या तुम्हाला नोट्सच्या PDF मार्फत तुम्हाला पोहोचवल्या जातील. त्यामुळे शक्यतो तुम्ही फक्त समजून घेण्याकडेच लक्ष द्या. त्यानंतर आता आपण बघणार आहोत याच्यामध्ये गोलीय आरसे. आता आपण पहिला जो बघितला तो सपाट आरसा. सपाट आरसा हा आपण स्वतःचं प्रतिबिंब बघण्यासाठी प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतो, त्याला आपण सपाट आरसा असं म्हणतो. त्यानंतर आपण दुसरा आरशाचा प्रकार बघणार आहोत तो गोलीय आरसे. गोलीय आरसे. आता ह्या गोलीय आरशाचे सुद्धा दोन प्रकार पडले जातात. त्यातला पहिला आहे आंतरगोल आरसा आणि दुसरा आहे बहिर्गोल आरसा. अंतर्गोल आणि दुसरा आहे बहिर्गोल. किती प्रकार पडले जातात? गोलीय आरशाचे दोन प्रकार पडले जातात. एक अंतर्गोल आरसा आणि दुसरा आहे तो बहिर्गोल आरसा. आता तुम्ही जेव्हा जत्रेमध्ये जाता तेव्हा तिथे हास्य दालनात तुम्ही मांडलेले आरसे बघितले असतील, तेव्हा तुम्ही या आरशात बघून असे वेडेवाकडे आपले चेहरे तयार होतात. तर ते कशामुळे होतात? तर हे आरसे वक्र असतात, त्यामुळे यातील जे प्रतिमांचे स्वरूप असते ते सपाट आरशापासून तयार होणाऱ्या प्रतिमांपेक्षा वेगळे असते. त्यामुळेच नेहमीच्या आरशात दिसणाऱ्या प्रतिमा या गोलीय आरशामध्ये व्यवस्थित दिसत नाहीत. तसेच मोटार चालकासमोर आपल्या जे मोटार गाडी किंवा टू व्हीलर असतात त्यांच्यावर जे आरसे असतात ते आरसे पाठीमागून येणारी वाहने दिसण्यासाठी लावलेला असतो. त्यामुळे तो जो आरसा असतो तो आरसा सपाट नसतो, तर तो गोलीय आरसा असतो. आपल्याला दिसताना तो आरसा सपाट दिसतो, परंतु तो आरसा सपाट नसतो, तर तो आरसा कसा असतो? गोलीय आरसा आहे असं आपल्याला दिसून येतं. तर बघा, ज्या अंतर्गोल आरसा म्हणजे काय? जर गोलाकार पृष्ठभागाचा आतला भाग हा चककत असेल तर त्याला अंतर्गोल आरसा असे म्हणतात. म्हणजे अंतर्गोलासाठी अशा प्रकारचे ते आरसे असतात. त्याचा हा जो आतला भाग आहे तो चमकत असतो, त्याला आपण म्हणतो अंतर्गोल आरसा. प्रकाशाचा जो आरशाचा जो आतला भाग आहे तो चमकत असतो, त्याला आपण म्हणतो अंतर्गोल आरसा. आणि ज्या ठिकाणी हा आरसा समजा हा बाहेरील भाग चमकत असेल, आरशाचा जर बाहेरील भाग चमकत असेल तर त्याला आपण म्हणतो बहिर्गोल आरसा. समजा गोलाकार आरसा आहे, परत एकदा लक्ष द्या. समजा हा गोलाकार आरसा आहे, जर या आरशामधला हा आतला भाग चमकत असेल, फक्त आतल्या बाजूचा भाग जर चमकत असेल तर त्याला आपण म्हणतो अंतर्गोल आरसा. आणि जर या गोलीय आरशामधला हा बाहेरचा भाग चमकत असेल तर त्या आरशाला आपण म्हणतो बहिर्गोल आरसा. गोलीय आरसे हे सामान्यतः काचेच्या पोकळ गोलातून कापलेले भाग असतात. त्याच्या आतील किंवा बाहेरील पृष्ठभागावर चकचकीत पदार्थाचे विलेपन करून गोलीय आरसे तयार केले जातात. जसे आपण सपाट आरशाच्या मागच्या बाजूला ॲल्युमिनियम व चांदीचा लेप देऊन
त्यांचा पृष्ठभाग तयार केलेला असतो. तसेच हे जे गोलीय आरसे असतात, समजा जर आपल्याला या गोलीय आकारापासून अंतर्गोल आरसा तयार करायचा आहे तर आपण काय करतो, अंतर्गोल आरसा तयार करायचा आहे तर आपण ह्याच्या बाहेरील बाजूला आपण बाहेरील पृष्ठभागावर पदार्थाचा लेप देतो व अंतर्गोल आरसा तयार करतो. जर आपल्याला बहिर्गोल आरसा तयार करायचा असेल तर आपण त्याच्या आतील भागावर पदार्थाचा लेप देऊन त्याचा पृष्ठभाग म्हणजेच बहिर्गोल आरसा हा तयार करत असतो. तर हे जो अंतर्गोल आरसा आहे त्याच्या आतील भागातून प्रकाशाचे परावर्तन होते. अंतर म्हणजे काय, तर आतील भाग त्याला आपण अंतर्गोल असं म्हणतो. आणि ज्याच्या बहिर्गोल आरशामध्ये बाहेरील बाजूने प्रकाशाचे परावर्तन होत असते. बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर गोलाकार पृष्ठभागाचा हा आतला अंतर्भाग चकचकीत असेल तर त्याला अंतर्गोल आरसा असे म्हणतात. आणि इथे आतल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते. आणि जर गोलाकार पृष्ठभागाचा बाहेरचा भाग हा म्हणजेच बहिर्वक्र भाग हा चकचकीत असेल तर त्याला आपण बहिर्वक्र आरसा असे म्हणतो. येथे बाहेरच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होत असते. अशा प्रकारे गोलीय आरशाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात, एक अंतर्गोल आरसा आणि दुसरा बहिर्गोल आरसा. अंतर्गोल आणि बहिर्गोल आरशांचा जो वापर असतो तो मुख्यतः आपण वाहनांच्या बाजूला जे आरसे लावलेले असतात त्या आरशांमध्ये मागील वाहने दिसण्यासाठी करत असतो. आणि गोलीय आरशांमध्ये तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत त्या आपल्याला सपाट आरशांमध्ये तयार होणाऱ्या प्रतिमांपेक्षा खूप वेगळ्या दिसतात. जर आपण गोलीय आरशांमध्ये आपला चेहरा बघितला तर आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या वाकड्या तिकड्या अशा प्रतिमा दिसून येतात. परंतु जर आपण सपाट आरशामध्ये आपला चेहरा बघितला तर आपल्याला आहे अशीच प्रतिमा त्या आरशामध्ये दिसून येते. याचा अर्थ ज्या आपल्या सपाट आरशामध्ये तयार होणाऱ्या ज्या प्रतिमा असतात त्या आभासी प्रतिमा असतात आणि ज्या बहिर्गोल किंवा अंतर्गोल आरशामध्ये तयार होणाऱ्या प्रतिमा असतात त्यांना आपण विभासी प्रतिमा असे म्हणू शकतो. आता आपण जरा गोलीय आरशा संबंधित संज्ञा बघूयात. परीक्षेमध्ये तुम्हाला सपाट आरसा, त्याचे प्रकार आणि त्यापासून तयार होणाऱ्या प्रतिमा यांच्यावर प्रश्न विचारले जातात. आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण गोलीय आरशा संबंधित संज्ञा व त्यापासून तयार होणाऱ्या प्रतिमांचा अभ्यास करूयात.